भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच जम्मू काश्मीर इथे तब्बल 1000 पेक्षा जास्त पैलवान येऊन रक्तदान करणार आहेत आणि ते रक्तदान थेट आपल्या जवानांसाठी केले जाणार आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातून हे सगळे पैलवान इथे दाखल झालेले आहेत। 2 दिवसांपासून ते या ठिकाणी आहेत आणि ही सगळी अरेंजमेंट जे आहे किंवा हे महारक्तदान शिबिर जे आहे ते चंद्रहार पाटील यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्यांच्याबरोबर बाजीराव चव्हाण देखील आहेत। आपण चंद्रहार सरांकडून आधी जाणून घेऊया। सर काय सांगाल, हे जे महासिंदूर रक्तदान शिबिर तुम्ही आयोजित केलेलं आहे, काय संकल्पना आहे मुळात आणि किती जण तुमच्याबरोबर आलेली आहेत? ही संकल्पना अशी आहे की सांगली जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीनं सिंदूर महारक्तदान यात्रा हा उपक्रम आम्ही राबवतोय। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सिंदूर महारक्तदान यात्रा सांगली जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीनं सांगली जिल्ह्यातून जवळजवळ 1200 पैलवान व शिवसैनिक आज ट्रेननं सेपरेट विशेष ट्रेन करून आज जम्मूमध्ये दाखल झाले आहेत। आज क्रांती दिना दिवशी आणि रक्षाबंधनच्या पवित्र दिना दिवशी आज अनेक पैलवानांनी जम्मू कमांड हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटलमध्ये रक्तदान केलेलं आहे। उद्याच्या दिवशी जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल, श्रीनगर कमांड हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल अशा 4 ठिकाणी उद्या पुन्हा रक्तदान होईल। आणि खरं आमच्यासाठी व सर्व शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे उद्या स्वतः एकनाथजी शिंदे साहेब श्रीनगरमध्ये आमच्या बरोबर समेत किंवा आम्ही त्यांच्या समेत रक्तदान करणार आहोत। त्यामुळे खरं पक्षासाठी हा खूप मोठा सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे। कारण देश स्वतंत्र झाल्यापासून कुठल्याही पक्षानं, कुठल्याही नेत्यानं, कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यानं जे काम केलेलं नाही ते आज एकनाथजी शिंदे साहेब करतायत। आणि एक शिवसेना पक्ष काय करू शकतो हे महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण देशाला आज दाखवून देण्याची आमची तयारी आहे। येणाऱ्या काळामध्ये कधीही गरज पडली तर आज मला 1000 पैलवान इकडून सांगली जिल्ह्यातून इकडं जम्मूला आणायचे होते, पण 9300 युवकांची तिथं नोंदणी झाली। म्हणजे सांगली जिल्हा येणाऱ्या काळामध्ये एअरफोर्सचे हॉस्पिटल असतील, नेव्हीचे हॉस्पिटल असतील किंवा आर्मीचे हॉस्पिटल असतील, जे भारतात ज्या ठिकाणी जे हॉस्पिटल आहेत, जेवढी गरज तिथं रक्ताची आहे तिथे येणाऱ्या काळामध्ये ही सिंदूर महारक्तदान यात्रा हे पूर्ण वर्ष संपूर्ण भारतामध्ये फिरणार आहे। त्यामुळे खरं हा दिवस आमच्यासाठी खूप मोठा आहे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या, सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली हा दिवस आमच्यासाठी उजाडला सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी। खरं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। बाजीराव सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो, एकनाथ शिंदे आणि जम्मू काश्मीर किंवा एकनाथ शिंदे आणि काश्मीर हे नातं कसं आता डेव्हलप झालं किंवा नातं कसं निर्माण झालेलं आहे? तुम्ही देखील या संपूर्ण महारक्तदान शिबिरामध्ये आहात, तर कशा प्रकारे हे नातं आता हळूहळू वाढतंय? किती लोक त्यांना भेटायला येतात? नाही साहेब, तुम्हाला माहिती एक संवेदनशील म्हणून नेता म्हणून ओळखलं जातं। त्याच्यामुळं साहेबांवर जसा आता जवानांना जसं पहिलगाम हल्ला झाला किंवा सिंदूर ऑपरेशन झालं तर जशी ब्लडची जी आवश्यकता जाणवली त्यानुसार मग आमचे मित्र चंद्रहार पाटील यांनी ही जी मूळ संकल्पना जी आहे, ही जी मूळ संकल्पना ही चंद्रहार पाटलाची आहे की बाबा आपण आर्मीच्या लोकांना ब्लड दिलं पाहिजे। जसं की दिल्लीला त्यांनी मागच्या वेळेस प्रयत्न केला, त्यावेळेस बी आम्ही संपर्कातच होतोच, पण त्यावेळेस काही कारणास्तव त्यांचं झालं। पण यावेळेस आता त्यांनी 1000 लोकांचं रक्तदान होणं काश्मीरमध्येच असं शक्य नाही, आणि ते बी एवढं पहिलं ना की आता ते सांगतात 9300 लोकांची नोंद आहे। कारण मी पण रक्तदान शिबिर घेतो, जेव्हा मला 50 लोकांना बोललं तेव्हा 1-2 लोक रक्तदान देत आहेत। पण एवढं की साहेबाला इथले लोक खूपच म्हणजे मनातून आता लाईक करतायत। कारण मी 4 दिवस झालं फिरतोय, जसं तो आदिलशाहचा त्याचा मृत्यू झाल्यानंतर साहेबांनी जो डिसिजन घेतला, त्याला आर्थिक मदत केली किंवा त्याला घर बांधून पण दिलं आपण, त्याच्यामुळे इथल्या लोकांची भावना वाढली। आणि आता जसं की आम्ही खूप मोठं चंद्रहार पाटील असतील, उदय सामंत असतील, एकनाथ शिंदे साहेबांचा स्वागताचं इथल्या स्थानिकच्या शिवसैनिकांनी खूप मोठं नियोजन केलं होतं, पण काही कारणास्तव त्या रॅलीचं थोडं प्रॉब्लेम हे झाला, पण तसं पण उद्या त्यांच्या वतीने खूप मोठं स्वागताची आम्ही तयारी केलेली आहे। काही म्हणजे इथले जे स्थानिक लोक आहेत ते देखील भेटायला उत्सुक आहेत, ज्यांच्यासाठी गेले अनेक दिवस अनेक वेगवेगळ्या कारणासाठी एकनाथ शिंदे ज्या वेळी आलेले होते ते लोक इकडे आलेले आहेत। कोण कोण आहेत? नाही, आता उद्या तुम्हाला आता नाव हे करण्यापेक्षा उद्या तुम्हाला कळणारच आहे उद्या काय घडतंय काय नाही। हां, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर सगळे पैलवान आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की एका बाजूला महाराष्ट्र ही पैलवानांची भूमी देखील मानली जाते, त्यातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्याबरोबर त्यांची संपूर्ण सांगली जिल्ह्यातली शिवसेनेची टीम असेल, सगळ्या पैलवानांची टीम असेल, ही आता जम्मू काश्मीरमध्ये आलेली आहे। आपण असं बोलू शकतो की हिमालयाच्या मदतीला आता सह्याद्री धावून आलेला आहे।
कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, श्रीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.